विधान परिषदेवरून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंकडे विधान परिषदेसाठी पुरेसं संख्याबळ नसल्यानं नरेश म्हस्केंनी ठाकरेंना डिवचलंय, तर दुसरीकडे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। पाहूयात। आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः। उद्धव ठाकरे साहेब स्वतः येतील तर आम्हाला आनंदच आहे, ते तर निवडून जाणारच। संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं। त्यांचं मन एवढं मोठं नाहीये, ती व्यक्ती अतिशय खुनशी आहे। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय। 13 मे रोजी उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे ते पुन्हा विधान परिषदेवर जाणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी शिवसेना नेत्यांची इच्छा असल्याचं मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलंय। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं संख्याबळ पाहता उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीची साथ मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे संजय राऊतांनी शरद पवारांच्या राज्यसभेवरच्या मुद्द्याला हात घालत रोखठोक भूमिका मांडली आहे। आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं। त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल। उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी ठाकरेंचे शिवसेनेचे नेते इच्छुक आहेत। मात्र उद्धव ठाकरेंनी अजून त्यांची भूमिका मांडलेली नाहीये। उद्धव ठाकरे त्यांची भूमिका मांडतील, मात्र त्यांच्यासारख्या नेत्याची विधान परिषदेत गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचाही आमदार विधान परिषदेवर जाईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः। त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही। तर आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे। त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल। त्याच्या महाविकास आघाडीचे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित काम करतो आहे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांना राज्यसभेला पाठवलेलंच आहे आम्ही सगळ्यांनी मिळून। त्याप्रमाणे आता 2 आमचे उमेदवार विधान परिषदेमध्ये जाणार आहेत। त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब स्वतः येतील तर आम्हाला आनंदच आहे, ते तर निवडून जाणारच आणि काँग्रेसचा एक विधान परिषदेमध्ये आमदार निवडून जाईल, असे 2 आमदार आमचे निवडून जातील। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना मित्र पक्षांवर अवलंबून राहावं लागेल, तसंच ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुरेसं संख्याबळ नाहीये। दरम्यान यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरेंना परिषदेवर जायचं असेल तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करावा असा टोला म्हस्केंनी लगावलाय। एकनाथ शिंदे साहेबांकडे चर्चा करावी, आदित्य ठाकरे यांनी फोन करावा की आम्हाला पाठिंबा द्या, संजय राऊतांनी फोन करावा, आम्ही फोन तर करा, मग नंतर आम्ही ठरवू ना काय करायचं। ज्या पद्धतीने पवार साहेबांकरता अनेक नेत्यांनी फोन केले, संवाद साधला, तसा यांनी संवाद साधावा एकनाथ शिंदे साहेबांशी। एकनाथ शिंदे दिलदार वृत्तीचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत, पण यांनी फोन तर करावा। आणि मला वाटतं तेवढ्या मोठ्या मनाचे उद्धव ठाकरे नाही आहेत, म्हणजे त्यांचं मन एवढं मोठं नाहीये। ती व्यक्ती अतिशय खुनशी आहे आणि ती व्यक्ती मला वाटतं त्यांचं राजकारण मी फार जवळनं पाहिलेलं आहे, म्हणून कदाचित ते असं ते बोलायला समोर कधी येणार नाहीत। उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा विधान परिषदेवर जायचं असेल तर संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागेल। राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत कोणती चर्चा होणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।